मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलं आहे कोथिंबीरचं उन्हाळ्यामध्ये. आता मार्च महिना चालू आहे, मार्चची 15 तारीख आहे. उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरची लागवड तंत्रज्ञान याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. तर कोथिंबीर ही उन्हाळ्याचे सारखे ऊन जास्त असल्यामुळे ते ओपन स्पेसमध्ये येत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी केलेले जुगाड आहे. त्यामध्ये साधारणतः 300 फुटाचा लांबीचा हे घेतलेला आहे शेडनेटचा 90%चा कापड, आणि त्याच्या साधारणतः 3 ते 4 फूट 3 फूट उंची घेतलेलं आहे. 3 फूट उंचीमध्ये 10 फूट लांबी आणि 3 फूट उंची असं त्याचं एक कॉम्बिनेशन करून टाईटमध्ये बांधून घेतलं आहे. पहिल्यांदा हे 10 फुटाचा 12 फुटाचा बेड तयार करून घेतला आहे. त्यानंतर बेड तयार करून घेतल्यानंतर त्यामध्ये काय केलेलं आहे, तर बेड तयार करून झाल्यानंतर यामध्ये काय केलेलं आहे, तर व्यवस्थित बेड सफाई करून घेतला. सफाई बेड करून एक लेवलमध्ये. त्यानंतर काय केलेलं आहे, ड्रिपच्या पाईपा हातरून घेतलेल्या आहे. 1 फुटाला एक अशा 10 पाईपा हातरून घेतलेल्या आहे, बघू शकता. आणि पाईपा हातरून झाल्यानंतर पाईपा ह्याकडं आणि त्याकडं टाईट करण्यात आले, त्यामुळे गोळा होणे असं. आणि मध्ये असं फुट्ट्या मारलेल्या आहेत फुटाला, आणि त्या फुटीला पाईप बांधलेले आहे, त्यामुळं पाईप हलत नाही. आणि त्यानंतर काय केलेलं आहे, तर वरती हे शेडनेटचं कापड मारून घेतलं आहे. शेडनेट कापड हे 90% आहे. शेडनेट कापड मारून झाल्यानंतर काय केलेलं आहे, त्याच्या आधी शेडनेट मारायच्या आधी असं लाकडी बांबू उभा करून या साईडला साधारणतः 20-20 फुटाला हे बांबू उभा केलेला आहे, बघू शकता. त्यानंतर बांबूला तार बांधून घेतलेले आहे, ह्याकडेच नाही त्याकडेला टाईटमध्ये, आणि असं दोन्ही साईडचं केलं आहे. आणि बांबूला सपोर्टसाठी असं काट्या लावलेले आहेत दोन्ही साईडनं, आणि ते बांधून घेतलेलं आहे. म्हणजे नंतर आपण आवळल्यानंतर काट्या इकडे तिकडे सरकून येते यासाठी. त्यानंतर काय केलेलं आहे, पाईपा हातरून घेतल्या. पाईपा हातरून घेतल्यानंतर हे काट्याला असं ड्रिपच्या पाईप बांधून घेऊन शेडनेटचं कापड मारून चारी बाजूनं असं टाईट केलेलं आहे. आणि ह्या साईडला आणि त्या साईडला असं टाईटमध्ये बांधून घेतले. बघू शकता ताण शेडनेटच्या कापडमध्ये, म्हणजे झोळ पडणे हे खालीच्या लेवलला असल्यामुळं यामध्ये हे होण्याचे काही चान्सेस नसतात, गोळा होण्याचे काही चान्सेस नाही शेडनेटचं कापड. आणि वाऱ्याचा बी काय उपयोग होत नाही, होणार नाही. हे तारण असं जाममध्ये बांधलेलं आहे. त्यानंतर काय केलेलं आहे, पाईप हातरून हे सगळं स्ट्रक्चर उभं करून झाल्यानंतर यामध्ये पाणी सोडलेलं आहे. सकाळी पाणी चालू झालेलं आहे, बघू शकता. ट्रिपमधून पाणी गळत आहे. आणि ह्या अशा काट्या उभा केलेल्या आहेत आणि त्याला टाईट बांधलेला आहे. आणि त्यानंतर त्याच्या आधी टोकनलेला आहे यामध्ये, आणि बरोबर होल आहे ते त्याच्या जवळपास असं टोकून घेतलेलं आहे कोथिंबीर. आणि टोकून झाल्यानंतर हे आता कोथिंबीर याच्यावर उगून येतात, आणि उन्हाचा यामध्ये काही होत नाही. आणि सावली बघू शकता किती झाली, त्यामुळे किती जरी ऊन पडलं तर काही उपयोग होत नाही. आणि मार्च, एप्रिल, मेमध्ये यामध्ये आपण 3 वेळा कोथिंबीर घेऊ शकतो. या सगळं शेतकऱ्यांनी केलेले जुगाड आहे, बघू शकतो. यामध्ये काही जास्त खर्च केलेला नाही, काही नाही. आणि हे एकदा केले की आपल्याला कायमचं होतं स्ट्रक्चर, बघू शकता. आणि उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर मागतेच, ओपन स्पेसला कोथिंबीर येत नाही, त्यामुळे कोथिंबीरचा रेट वाढतो. आणि हे चांगलं आहे कोथिंबीरच्या जर्मिनेशनसाठी. 100% जर्मिनेशन होणार, यामध्ये काही अडचण येत नाही. फक्त बेड आणि हे सावली व्यवस्थित केली पाहिजे त्यासाठी.